आज पुन्हा नगरपालिकेने कोणतीही पूर्वसूचना न देता भाजी, फळ विक्रेते, टपरीधारक आणि किरकोळ विक्रेते यांच्या विरोधात अचानक अतिक्रमण मोहीम राबवल्याने व्यापाऱ्यांची एकच धावपळ उडाली। एकीकडे पालिकेने अनेक व्यापाऱ्यांना 10,000 रुपये कर्ज दिले, आम्हाला ही जागा तात्पुरत्या स्वरूपात व्यापार करण्यासाठी उपलब्ध करून दिली आणि दुसरीकडे कोणतीही पूर्वसूचना न देता अशा प्रकारे कारवाई केली जाते। हा आमच्यावर अन्याय असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे योगेश सोनवणे यांनी या अतिक्रमण मोहिमेचा निषेध नोंदवला। तर हा केवळ दबाव तंत्राचा वापर होत असल्याचा आरोप चहा दुकानदार, फळ विक्रेते, भाजी विक्रेते, किरकोळ व्यापार करणारे यांनी केला आहे। पालिका प्रशासनाने कारवाई करण्यापूर्वी पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी केली जात आहे। पालिकेने भाजी मंडई करताची जागा दिलेली आहे। ही बाजार स्थळाची ओटे आहे, तिथं मंगळवारी बसण्याची सोयच नाही आणि नगरपालिकेनेच आम्हाला ही जागा दिलेली होती पहिले की इथं बसा तुम्ही, जोपर्यंत ते कॉम्प्लेक्स चालू आहे बंद आहे तोपर्यंत तुम्ही इथं दुकान लावा, मागे लावा। आणि भाजी मंडईला पण हे जागाच नाही आपल्याकडे। तिथं जे बसतात ते बाजारचे लोक बसतात, मग मंगळवारच्या लोकांनी व्यापाऱ्यांनी भाजीपाला दुकान लावायचं कुठं, हा एक प्रश्न आहे। आज येवले नगरपालिकेने फळ विक्रेते, भाजीपाला विक्रेते यांना कोणतीही सूचना न देता त्यांच्या दुकानं, हातगाड्या, JCB लावून त्यांचे कॅरेट आज त्यांनी जमा करून घेतले। यांचे पक्के बांधकाम नाही, हे लोक हातावर काम करणारे, यांना सूचना न देता त्यांनीच त्यांना बसायला जागा करून दिली आणि आज त्यांनीच त्यांच्या दुकानं JCBमध्ये भरून दिल्या। या फळ विक्रेते आणि भाजी विक्रेत्यांना नगरपालिकेने स्वतः 10,000 रुपये कर्ज दिलेलं आहे। म्हणजे तुम्ही त्यांना धंदा करण्यासाठी कर्जही देतात आणि त्यांची दुकानं तोडून तुम्ही आज जमाई करून राहिले। येवला शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटातर्फे आम्ही या नगरपालिकेच्या कारवाईचा जाहीर निषेध करतो आणि यांना याचं उत्तर द्यावाच लागेल की यांनी ही कारवाई कोणत्या आदेशाअंतर्गत केली, कोणाच्या दबावाखाली केली, याचं उत्तर नगरपालिका प्रशासनाला आम्ही उद्या जाब विचारणार आहोत। म्हणजे तुम्ही यांना कर्जही देणार आणि यांची दुकानंही तोडणार। कालपासून रमजान महिना सुरू झाला, रोज मुस्लिम बांधव असं कोणी असेल त्यांना फळाची गरज रोज संध्याकाळी पडते। आज त्या लोकांची सर्वांची गैरसोय झाली आहे। नगरपालिका प्रशासन याच्या बाबतीत काय करणार आहे? ठराविक एका भागामध्ये येऊन यांची रोजची कारवाई चालू झालेली आहे। याच्यावर त्यांच्याकडून कायमस्वरूपीचा तोडगा निघाला पाहिजे, अन्यथा त्यांच्या विरुद्ध तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक।